की त्यांनी कृपया जे खेळाडू संघ जे खेळतात क्रीडांगणावर त्यांच्या गावाचा उल्लेख त्या ठिकाणी जरूर करावा। जर त्यांना माहिती नसेल तर व्हॉलेंटियरांना विनंती असेल की स्पोर्ट्स रोड चॅनलच्या मार्फत आपण हे सामने रसिक प्रेक्षकांना पाहिजे मेजवानी देतोय, त्यांना गावाचं नाव सुद्धा यानंतरच ग्राउंडचा ताबा घ्या। चला, जे हजेरी लावलेली नाही त्यांनी सगळ्यांनी काशीनाथ पात्रे आणि उल्हास पाटील यांना भेटायचं आहे। हजेरी तिथे लावा आणि नंतर आपले त्यांनी सांगितल्या त्या ठिकाणी पोस्टिंगला जा। धन्यवाद। सर्व स्वयंसेवक जे कार्यरत आहेत, जे फक्त लाईन म्हणून काम पाहतायत, त्यांनी ग्राउंड मध्ये राहायचं आहे। बाकी सगळं स्टेजच्या समोर आणि त्यांच्या सूचनेचं पालन करायचं आहे। हॅलो, व्यासपीठावर उपस्थित सन्मान होतोय। या ठिकाणी आता जो सन्मान केला जातोय सन्माननीय वैकुंठ दादा ज्यांच्या सभापती पदावरती यांच्याकडे येताना या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी महादेव मानकरांच्या डोक्यावरची टोपी खऱ्या अर्थानं या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती असल्याची साक्ष देतोय। जोरदार टाळ्या मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे। तसेच व्यासपीठावर उपस्थित श्री विवेक ठाकूर, श्री रवी मात्रे यांना विनंती असेल की त्यांचा देखील या ठिकाणी त्यांनी यथोचित सन्मान करायचा आहे। मैदान क्रमांक 2 वर जो आता सामना संपला, गावदेवी मुंडाणी विरुद्ध श्रीरामगड, यामध्ये श्रीरामगड वासंग मूळ आधार कार्ड बंधनकारक असेल। प्रवेश शुल्क 1000 रुपये आकारण्यात येईल। संपर्क हसमुख पाटील, दर्शन खळे, सुजय खळे, बिपिन खळे। खऱ्या अर्थाने आता मात्र आपण दिवसाचं सत्र त्या ठिकाणी कोणाचा अत्यंत स्वागत असेल या व्यासपीठावरती। जिथे जिथे कबड्डीचे सामने असतील त्या ठिकाणी आवर्जून भेट देणारे कळवेगावचे कबड्डी प्रेमी श्री तुळशीदास पांडुरंग पाटील यांचं देखील या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये स्वागत असेल। के अवसर पे हमारे आपको नमस्ते। स्वागत कक्षामधून समालोचक कक्षामधून मी नयन पाटील
ज्ञानेश्वर कोळवे हा संघ 7 गुणांनी विजयी झालेला. अभिनंदन. रावे गावचे गाव पुढारी सन्माननीय आदरणीय सन्मान्य प्रवीण दरेकर साहेबांचं आपण त्या ठिकाणी शुभागमन करतोय. विनंती असेल व्हॉलेंटियर्स आपण सर्वजण त्या ठिकाणी मैदानाच्या मध्यभागी चला. सर्व व्हॉलेंटियर्स. महिषाताई मानकर जिल्हा क्रीडा अधिकारी या ताईंचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. खऱ्या अर्थाने स्त्री शक्ती देखील कोणत्याही विभागामध्ये आता माघार घेत नाहीये की ही शिवाची विघ्नहर्ता शापूर जय बजरंग रोहा या 2 संघांनी उपस्थित राहायचंय. मैदान क्रमांक 1 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी विघ्नहर्ता शहापूर आणि जय बजरंग रोहा या दोन्ही संघांनी ताबडतोब मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. वाशीदेवीच्या प्रांगणात अर्थात वाशी गावात या ठिकाणी घुमतोय आणि काल आता दुसऱ्या दिवशी हा सामना रंगतोय आणि या सामन्यामधून आज दिग्गज संघ कोणते जाणार आणि उद्याच्या दिशेने वाटचाल करतोय. व्यासपीठावरती JSW स्टील कंपनी जनसंपर्क कार्यालयाचे असोसिएट